मला कल्पना आहे तुम्हाला काय बोलायचंय त्याची. कल्पना आहे तर बरं आहे, पण जे बोलायचंय सांगायचंय ते जर अंमलात आणलंस तर फार बरं होईल. तुझं या घरात सर्वात महत्वाचं स्थान आहे आणि तूच जर असं वागायला बोलायला लागलीस तर घरातल्या मुलांसाठी काय उदाहरण तयार होईल. उदाहरण? तुम्हाला त्याची चिंता आहे? आपल्या मुलाचा जीव तिकडे गेला होता. मला कळलंय ते, पण ते घडून गेलंय. मग त्याला काहीतरी झालं असतं तर चाललं असतं. पण झालं नाही ना, आणि शिवा होती म्हणून सगळं ठीक झालं. आधी जीव धोक्यात घालायचा आणि मग वाचवायचा. काय अर्थ आहे? पण जे झालं ते शिवानं घडून आणलं का? तिची जबाबदारी काहीच नव्हती का मग? विनाकारण आशूला तिथे न्यायचंच कशाला तिने? एक मिनिट. बाई अजिंचा मला फोन आला होता, त्यांनी परवानगी मागितली आणि मी ती दिली, आणि आपण पाठवलं त्याला. तो इच्छेने गेला, त्याला जबरदस्ती केली नाही आपण. तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचा शब्द आशू पडू देईल? तुम्ही म्हणता ना की चुका पोटात घालायच्या. किती चुका? माझ्या मुलाच्या जीवावर बेतलेलं मी पोटात घालणार नाही. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण ह्या वेळेला मी तिला माफ करणार नाही. मला हेच कळत नाही की कितीही गोष्टी घडल्या तरी नेहमी तुम्ही तिची बाजू कशी काय घेता. ह्या वेळेला तुम्ही जर असं केलं ना तर मी तुमच्याशी बोलणं टाकेन. शिवा ते राहू दे, ते होत रे. नाही राहून दे. इथे बघ. नाही नको, मी करते. इथे बघ शिवा. शिवाच्या डोळ्यात पाणी शोभत नाहीये. काय आहे? शिवा, काकू मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल. खरंच असं वाटलं नाही की हे इतकं मोठ्या थराला जाईल. मी तुला माहितीये का, मी आशू दिसेन असं झाला ना तेव्हा लगेच शोधायला बाहेर पडले आणि त्याला काही होऊ नाही दिलं. हो बाळा, तू आधी शांत हो. हे बघ शिवा, तुझी यात काहीच चूक नाहीये आणि तुझा दोषही पूर्णपणे नाहीये हे सगळ्यांना माहितीये अगं. पण मला एक सांग, आई म्हणून सीताई जे काही बोलली ते चुकीचं बोलली का? नाही ना? अगं ती तिच्या ठिकाणी बरोबरच होती. तू तिची काय अवस्था झालेली ना ती बघितली नाहीयेस. आणि जेव्हा तिला कळलं की तिथे नेमकं काय झालं होतं तेव्हा तिचा हा इतका राग साहजिकच आहे अगं. काकू मला राग मान्य आहे सीताईंचा. मी फक्त माफी मागायला गेले होते आणि माझं ना चुकलंच. आशूला मी घेऊन जायला नको होतं, माझं चुकलंच आहे. शिवा, आता या सगळ्याचा दोष स्वतःला देऊन रडत बसू नकोस. हे बघ सीताई खूप चिडली आहे अगं आणि तितक्या सहजासहजी शांत होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव, ठीक आहे? नको काळजी करू बाळा, सगळं नीट होईल. दिव्या, दिव्या, कोण? चंदन, तू? कशा आहात आजी? मी बरी आहे. तू कसा आहेस? नाही, कसा आहे काय विचारते? कशाला आलायस इथे? ते आलं ध्यानात आलं. दिव्याशी बोलायचंय तुला? हे बघ चंदन, तुला माहितीये दिव्या तुझ्याशी बोलत नाहीये. तू काय इथे येतोयस? सतत स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतंय का तुला? आई, ती एकदा नाही बोलणार, दोनदा नाही बोलणार, पण कधीतरी तर बोलेल ना. आणि त्यासाठी मी पण प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. आई, आजी, मी खरंच खूप मोठी चूक केली आणि मला त्याचं प्रायश्चित्त करायचंय. त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेईन, खूप मेहनत करीन, कारण दिव्यावर माझं खरंच खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काही करू शकतो. तुम्ही प्लीज एकदा बोलवा ना तिला. अहो आई, थांब जरा. दिव्या, ए दिव्या, इकडे ये जरा बाहेर.
मला ह्याच्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये आणि हे मी तुला सांगितलंय ऑलरेडी. अगं पण तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. बोल, काय बोलायचंय? दिव्या, मला माहिती आहे मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. ती चूक सुधारण्याची मला एक संधी तर दे प्लीज. कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्लीज. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं रात्री उपाशी पोटी 100 वेळा म्हण आणि बघ पोट भरतं का. दिव्या, जरा शांत डोकं ठेव की. नाही म्हणजे तो काय म्हणतोय ते तर ऐकून घे. अगं पण बाईजी, मी काय चुकीचं बोलतीये का? प्रेमाने पोट भरतं का? त्याला पैसाच लागतो. हो हो, कळलंय मला. त्यामुळे दिव्या खरंच मी खूप कष्ट करीन, मेहनत करीन, खूप पैसा कमवीन, तुला जिंकीन आणि एक दिवस आपण घरही घेऊ. हे बघ चंदन, लग्नाआधी तुझे प्रॉमिस मला केलं होतं. त्या घरी घेऊन जाणार असशील तर मला सांग. तुला काय वाटतं मला इथे राहायला आवडतं? दिव्या, कठीण आहे ग तुझं, खरंच कठीण आहे. अगं तू प्रयत्न तर करतोय. आणि तो म्हणतोय ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हा, मग ऐकून तरी घे ना त्याचं. बास झालं. जे ऐकून घ्यायचं होतं ना मी घेतलंय. चला. अगं असं काय करते दिव्या? मला भैयाजी आतून मला नाही बोलायचं. ऐकून तर घे. नाहीतर काय? अहो, असं काय करते? आणि तुझ्याकडे ह्यावर काही सोल्युशन असेल तर माझ्याशी बोलायचं, नाही तर बोलायचं नाही.